हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर। तर आज आपण अगदी मऊ लुसलुशीत अशी 6 पदरी चपाती बघणार आहोत किंवा 6 लेयरची चपाती याला आपण म्हणत असतो। आणि 4 लेयर असो किंवा 3 लेयरवाल्या चपात्या तर आपण नेहमी बनवतच असतो। तर आज आपण अगदी आगळ्या-वेगळ्या पद्धतीची ही चपाती बनवणार आहोत आणि अगदी मऊसूत अशी ही चपाती बनते। नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब देखील नक्की करा। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर कणिक हे मी आधीच मळून ठेवलेलं होतं आणि आपल्याला जास्त टाईट देखील हे कणिक मळायचं नाहीये, मऊसूत असं सॉफ्टच आपल्याला हे पीठ मळून ठेवायचं आहे। आणि या ठिकाणी एक मीडियम आकाराचा मी पिठाचा गोळा घेतला आणि त्याला असं लांब आकारामध्ये आपल्याला लाटून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मी कशा पद्धतीने हा चपातीचा गोळा असा कसा लाटून घेतलेला आहे आणि आपल्याला खालच्या भागापासून असं स्टार्ट करायचं आहे आणि छोटे छोटे पूड असे हे आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि नंतर हे पूड आपल्याला ओपन करायचे सेंटरमधनं असे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की मी कशा पद्धतीने करते। तर आपल्याला हे सगळे पूड असे मोकळे करून घ्यायचे आणि साईडला जे पूड असे ओपन आहेत ते आपल्याला साईड कडेने हे लॉक करून घ्यायचे आहेत। आणि आपल्याला हे आता बघू शकताय की बरोबर 6 पूड मी या ठिकाणी तयार केलेले आहेत आणि मध्ये आपल्याला असं तेल लावून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी मी थोडं कोरडं पीठ देखील टाकते गव्हाचं मध्ये। आता हे सगळे पूड आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला असं वाटत असेल की ही चपाती एकदम अशी जाड वगैरे बनत असेल तर अजिबात पण नाही। आपण नॉर्मली 2 पूड किंवा 3 पूडच्या चपातीसाठी जेवढा पिठाचा गोळा घेतो तेवढाच गोळा मी या ठिकाणी घेतलेला आहे आणि या तेवढ्याच पिठाच्या गोळ्याची मी 6 पूडची ही चपाती बनवते आहे। तर हलक्या हाताने आपल्याला ही चपाती अशी लाटून घ्यायची आहे। जास्त जाड देखील नाही ठेवायची आणि जास्त पातळी नाही करायची आहे आपल्याला। तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मी चपाती लाटून घेतलेली आहे आणि आता लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला ही चपाती छान अशी एक साईडची भाजून घ्यायची आहे। आता एका साईडने मी चपाती छान अशी भाजून घेतलेली होती आणि आता दुसऱ्या भागाने तुम्ही बघू शकताय की आता किती छान अशी आपली चपाती फुलते। अगदी मऊसूत हे चपात्या होतात आणि वरून थोडंसं तेल लावायचं आहे। अगदी छान अशी ही चपाती फुलते। तर तुम्ही बघू शकताय की अगदी मऊसूत आणि जास्त जाड देखील ही चपाती झालेली नाही आहे। रेग्युलर साईजमध्येच आपण ही चपाती बनवलेली आहे। खूप छान अशी बनते मऊसूत अशा दिवसभर सकाळी जर बनवल्या तर रात्रीपर्यंत ह्या चपात्या अगदी मऊसूत जशाच्या तशाच राहतात। तर दुसरी चपाती देखील मी तुम्हाला आता या ठिकाणी लाटून दाखवते। नक्की तुम्ही देखील अशा पद्धतीने या चपात्या बनवून बघा। अजिबात देखील त्या ड्राय होत नाही किंवा कडक होत नाही, अगदी मऊसूत राहतात दिवसभर। खूप छान लागत असतात आणि हे पूडमुळे त्यांना लेयर्स खूप छान येतात या चपातीला। चला तर मग आता ही दुसरी चपाती देखील मी आता लाटून घेते आणि अशा पद्धतीने आता सगळ्या चपात्या करून घेते मी। तर आपण पूड वाढताना हे थोडे स्क्वेअर शेपमध्ये होतात त्यामुळे चपातीचा आकार थोडा आपला इकडे तिकडे होऊ शकतो, पण अगदी अप्रतिम ही चपाती फुलते आणि अगदी मऊसूत होते। नक्की तुम्ही देखील ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की आता ही दुसरी चपाती देखील मी अशी छान अशी बनवून घेतलेली आहे। रोजच्या रोज आपण तर नेहमी त्याच चपात्या बनवतच असतो, 2 पूड किंवा 3 पूडच्या असो किंवा 4 पूडच्या। तर नक्की एकदा ही 6 पूडची चपाती बनवून बघा। तर तुम्ही बघू शकताय की अगदी मऊसूत ही चपाती झालेली आहेत। तर आता या ठिकाणी सगळ्या चपात्या मी बनवून घेतलेल्या होत्या। तर बघा तुम्ही किती छान अशा झालेल्या आहेत आणि अगदी दिवसभर ह्या जशाच्या तशा राहतात, अगदी मऊसूत राहतात। नक्की तुम्ही देखील एकदा अशा पद्धतीने चपात्या बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब देखील नक्की करा। चला तर मग भेटूया नवीन अशा रेसिपीसोबत। बाय।